नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24. आता माझ्यासोबत ज्योतिताई गाडे आहेत. सध्या महापौर पदाची चर्चा खूप दिवसापासून नगर शहरात चालू होती आणि अखेर आता तो निर्णय काय आहे आणि काय होणार आहे हे आपल्यासमोर आलेलाच आहे. आपण काही गोष्टींची चर्चा आता करणार आहोत. सर्वप्रथम अभिनंदन. आणि आता महापौर पदासाठी जो निर्णय घेण्यात येत आहे तर त्याबद्दल आपलं काय म्हणणार? महापौर पदाबाबत जो निर्णय घेतला, या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील आणि आमदार संग्राम भैया जगताप पाटील यांनी जो माझी या महापौरपदी निवड केली त्याच्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते. आणि या महानगरपालिकेचे अहमदनगर नाव बदलून अहिल्यानगर नाव झाले आणि या अहिल्यानगरची मी पहिली महिला महापौर म्हणून निवड झाली. याच्याबद्दल मी युतीच्या पदाधिकाऱ्यांना तसेच भैया दादा यांना धन्यवाद देते. आणि पुढील कार्यक्रम हा अहिल्यादेवींच्या आशीर्वादाने पुढे चालवेल आणि महिलांसाठी विविध उपक्रम आपण आता राबवणार आहोत. तसेच मी कर्डिले साहेबांचा पण वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. परत एक महापौरपद म्हणून आपण आता निवड झालेली आहे. महिलांचे पण खूप काही प्रश्न आहेत आणि आता नगरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी थोडंफार आपण काय सांगणार विकासाबद्दल काय सांगणार? आपण भैयांच्या काळात जवळपास सगळेच रोडचे ड्रेनेज लाईन ते कामे आपण पाहतच आहात. नगर शहर कसे म्हणजे सुधारलेले आहेत. त्याच्यामुळे कृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. अनिकेत यादव सर, मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.